उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली। पार्थ पवारांवरील आरोपांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व। जम्मू काश्मीरमधील नौगाम पोलीस स्टेशनमध्ये भीषण स्फोट। फरीदाबादमधील डॉक्टर मुझम्मिलच्या घरातून जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाल्याची माहिती। 9 जणांचा मृत्यू, 29 जखमी। दिल्ली स्फोटाप्रकरणी काश्मीरचे 200 डॉक्टर्स आणि विद्यार्थी रडारवर असल्याची सूत्रांची माहिती। फरीदाबादच्या जैश मॉड्यूल प्रकरणी एटीएसचा कसून तपास। डॉक्टर शाहीन 40हून अधिक काश्मीरी डॉक्टरांच्या संपर्कात। बिहारमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी एनडीएच्या नेत्यांची आज बैठकीची शक्यता। बिहारमध्ये एनडीएला 202 जागी यश तर महागठबंधनचा अवघ्या 35 जागांमध्ये पानिपत। साताऱ्याच्या कराडमध्ये 2 गटात राडा। 2 गटातील हाणामारीत 3 जखमी तर वाहनांचं नुकसान। आपण कट्टर भाजप समर्थक। बिहारमधील भाजपच्या विजयाचं अभिनंदन। अभिनेत्री निवेदिता सराफ यांचं ठाण्यात वक्तव्य। 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीनं 32 चेंडूंमध्ये वादळी शतक ठोकलं। एशिया कप रायझिंग स्टार्समध्ये यूएई विरुद्ध 42 चेंडूत 144 धावा केल्या। पहिल्या T20 मॅचमध्ये भारताचा 148 धावांनी विजय।